झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरू आहे। पोलीस उपायुक्तांकडून चौकशी आणि जबाब नोंदवून घेतला जातोय। दिग्विजय पाटलांना आता अटक होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय, हे देखील आता पाहावं लागणार आहे। गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते ती आधी पाहूयात। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी, तारूला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। झी 24 तासनं पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये आता रवींद्र तारूला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दुसरीकडे दिग्विजय पाटलांना देखील आता अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय दिग्विजय पाटलांना अटक होणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरीकडे रवींद्र तारूच्या देखील पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आता बावधन पोलिसांकडून आता या प्रकरणामध्ये ऍक्शन पाहायला मिळत आहे। एकीकडे रवींद्र तारू जे आहेत त्यांची या ठिकाणी 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आणखीन तपासासाठी त्यांना काही कागदपत्र हस्तगत करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडीची गरज असल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागून घेतलेली आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये आता वरिष्ठ पोलिसांकडून दिग्विजय पाटील जे आहेत त्यांची या ठिकाणी कसून चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मागील 3 तासांपासून या ठिकाणी दिग्विजय पाटील जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा बडीमार या ठिकाणी सुरू आहे। सातत्याने त्यांच्याकडे कागदपत्रांची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि 3 तासांपासून या ठिकाणी आता दिग्विजय पाटील जे आहेत ते चौकशीला आणि जबाबाला सामोरं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर पाहिलं तर दिग्विजय पाटील हे आपल्या सोबत काही कागदपत्र सुद्धा घेऊन आलेले आहेत आणि ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी दाखवत आहेत। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर दिग्विजय पाटीलांकडून सहकार्य जरी होत असलं तर या ठिकाणी जे प्रश्न जे आहेत ते अजून काही संपलेले नाहीत। त्यामुळे आता आणखीन काही वेळ या चौकशीला लागण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर दिग्विजय पाटील जे आहेत ते आता चौकशीला सामोरं गेलेले आहेत। मागील 38 दिवसांपासून दिग्विजय पाटील जे आहेत ते सातत्याने वेगवेगळे कारण काढून पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असेल यांच्या चौकशीला सामोरं जात नव्हते। मात्र आज जर बघितलं तर 38 दिवसांनंतर दिग्विजय पाटील जे आहेत ते आता चौकशीला सामोरं गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या प्रकरणामध्ये 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता आणि 6 नोव्हेंबर ते आज 15 नोव्हेंबर एवढा मोठा कालावधी या ठिकाणी गेलेला आहे। अनेक दिवसांनंतर अखेर दिग्विजय पाटील जे आहेत ते आता पोलिसांच्या चौकशीला सामोरं गेलेला आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यानच्या काळात या ठिकाणी त्यांच्यावर अटक होणार अशी ही या ठिकाणी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत होती। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर जबाबामध्ये ज्या काही गोष्टी पोलिसांना अपेक्षित आहेत त्या जर नाही दिल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई निश्चितच निलेश, दिग्विजय पाटलांवर कारवाई होऊ शकते, त्यांना अटक होणार का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरीकडे रवींद्र तारूची पुन्हा एकदा कोठडी वाढवलेली आहे। त्यानंतर आपण बघितलं होतं रवींद्र तारू संदर्भात जी चौकशी यापूर्वी झाली, वारंवार दस्तक कसा नोंदवून घेतला या संदर्भातली ही चौकशी होती। पुन्हा एकदा आता तारूची कोठडी वाढवलेली आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर या प्रकरणात जर बघितलं तर 6 नोव्हेंबरला हा गुन्हा दाखल झाला होता आणि 6 नोव्हेंबरमध्ये शीतल तेजवानी असतील किंवा दुय्यम निबंधक जे आहेत रवींद्र तारू यांनी सरकारची जमीन घोटाळ्या प्रकरणात हा गुन्हा दाखल केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्या दरम्यान त्यांना 8 दिवसांची सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती। त्या दरम्यान त्यांच्याकडे काही कागदपत्रांनी मोबाईलची तपासणी करण्यात आली। मात्र रवींद्र तारू यांना कुणाचा दबाव होता, त्यांना कोणी जे रजिस्टर आहे ते करण्यात सांगितलं होतं। याचा आणखीन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना आणखीन काही अवधी पाहिजे होता, म्हणून त्यांनी आज पौड कोर्टामध्ये मेहरबान न्यायालयाला आणखीन 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी। कारण या दरम्यान तारूला कोणाचे कॉन्टॅक्ट संपर्कात आले होते का, त्यांना कुठल्या नेत्यांशी संपर्क झाला होता का, या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी काही तपासाचा कालावधी लागेल। त्यासाठी आता त्यांनी तसे अपील सुद्धा केलं होतं तपासी अधिकाऱ्यांनी, बावधन पोलिसांनी, आणि त्यानुसार आता त्यांना 3 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून दिलेली आहे। या दरम्यान आता दुसरीकडे निलेश, आपण पाहतोय आता दिग्विजय पाटलांच्या या चौकशीवर देखील आपलं लक्ष असेल तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।